विश्वास ठाकूर यांच्याकडे मी जातोय। विश्वास ठाकूर, मला तुमची याविषयीची प्रतिक्रिया घ्यायची आहे। तुम्ही एक उद्योजक आहात, मला तुम्हाला विचारायचंय, लेखक कशी प्रतिक्रिया देतो, कलावंत कशी प्रतिक्रिया देतो हे वेगळं आहे, पण जेव्हा 10 गुंड येऊन एखाद्या बँकेवर एखाद्या कारखान्यावर हल्ला करतात आणि तिथे गोंधळ माजवतात, तेव्हा उद्योजकाची प्रतिक्रिया काय असते? तो सुसंस्कृत असला तर त्यांनी कशी प्रतिक्रिया द्यायला हवी असं तुम्हाला वाटतं? तुमचा नाशिक मधला अनुभव याबद्दल तर ताजा आहे, कारण तिथे पण मराठी अमराठी आंदोलन झालं आणि अनेक अमराठी कामगार पळून गेले, उद्योजक अडचणीत आले। काय सांगाल तुम्ही, काय हा अनुभव आहे? नाही, मला ह्या सगळ्या याच्यामध्ये निखिलजी स्वतःला असं सांगावंसं वाटतं की बऱ्याच वेळेला एक असा प्रश्न उपस्थित होतो की काही विशिष्ट वेळेलाच विशिष्ट गोष्टी का व्हाव्यात। म्हणजे उद्या एखाद्या राजकीय माणसासारखी शाहरुख खाननी प्रतिक्रिया देण्याची काय आवश्यकता आहे या बाबतीत, किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की यांचे पिक्चर किंवा काही नवीन होणार असेल तर त्याच वेळेला अशा प्रकारचा वाद उपस्थित होतो। आणि मला वाटतं की याच्यामध्ये मग कुठेतरी आमच्यासारख्या माणसाला, सुसंस्कृत माणसाला सुद्धा असा प्रश्न पडतो की नेमकी हीच वेळ ह्या याच्यासाठी का साधली जावी, हा सुद्धा एक मोठा प्रश्न बऱ्याच वेळेला निर्माण होतो। मराठी आणि अमराठीच्या वादाबाबत आपल्याला तर माहितीच आहे की नवीन नवीन विषय राजकीय पक्ष नवीन नवीन घेत असतो आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्यपणे ही जनता जी असते ही त्याच्यामध्ये भरडली जाते। अनेक वेळेला असं होतं की कारखान्याच्या याच्यामध्ये जर आपण विचार केला, कारखानदारीच्या याच्यामध्ये विचार केला तर अनेक गोष्टी कारखानदार त्याच्या लेवलवर त्याच्या याच्यावर त्या सोडवू शकतो। दुर्दैवाने काही काही वेळेला हे कारखानदार किंवा कोणीही माणूस हे सोडवण्याचा प्रयत्न करत नाही आणि मग अशा वेळेला संघटना याच्यामध्ये कार्यरत होतात आणि संघटना कार्यरत झाल्या की मग शेवटी दबाव असेल किंवा मग त्यांना त्यांचं म्हणणं मान्य करावं लागत असेल, याच्यातून मग ते त्यांची त्याच्यामध्ये सामंजस्याची भूमिका घेतली जाते। मग ही सुरुवातीला सामंजस्याची भूमिका किंवा समजून घेण्याची भूमिका का घेतली जात नाही असा सुद्धा प्रश्न पडतो। मतकरी साहेबांनी सुद्धा सांगितलं किंवा सुमित्राताईंनी आता सांगितलं, त्या सुद्धा पिक्चर काढतात, उत्कृष्ट पद्धतीचा काढतात, पण त्यांच्या पिक्चरवरून आजपर्यंत वाद नाही निर्माण झाले कुठले, किंवा वाद निर्माण होईल अशा प्रकारचे विषय त्यांनी कुठले विषय सुद्धा हाताळताना घेतले की सामान्य माणूस किंवा कोणी त्याच्यातून दुखावला जाणार नाही अशा प्रकारचा चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत वाद निर्माण होत नाही। काही विशिष्ट लोकांच्या बाबतीत किंवा त्यांच्या चित्रपटांबाबत का वाद निर्माण होतो हा सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे, असं मला स्वतःला या निमित्ताने सांगावंसं वाटतंय। मी